विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण घटक पाहणार आहोत, जो घटक तुम्हाला NMMS किंवा इतर ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये अवश्य विचारला जातो। त्या घटकाचे नाव आहे त्रिकोणांची संख्या मोजणे। आता या घटकामध्ये तुम्हाला काय असते की तुम्हाला काही आकृत्या दिलेल्या असतात, जसे की अशी त्रिकोणाची आकृती दिलेली आहे आणि तुम्हाला विचारतात या त्रिकोणाच्या आकृतीमध्ये किती एकूण त्रिकोण लपलेले आहेत। मग अशा प्रकारचा प्रश्न कसा सॉल्व करायचा? तुम्ही जर अशा प्रकारचा प्रश्न जर सॉल्व केला, एक त्रिकोण, दोन त्रिकोण, तीन त्रिकोण, तर तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला काही आवश्यक ट्रिक माहित असणे गरजेचे आहे। त्याकरता अशा जर प्रकारचा जर तुम्हाला त्रिकोण परीक्षेमध्ये दिसला तर तो तुम्ही कसा सॉल्व करायचा? या त्रिकोणाला 1 नंबर द्यायचा, या त्रिकोणाला 2 आणि याला 3 आणि या तिघांची पण ॲडिशन करायची, म्हणजेच 1 + 2 + 3 = 6। म्हणजे 1 + 2 + 3 = 6। म्हणजे या त्रिकोणामध्ये एकूण लपलेले त्रिकोण जे आहे ते 6 आहेत। दुसरी आकृती आपण पाहू। तुम्हाला अशा प्रकारे आकृती विचारण्यात येईल, तर यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे करायचं आहे, फक्त थोडा बदल करायचा आहे। 1 2 3 आणि हा जो त्रिकोण आहे याचा हा एक भाग तुम्हाला दिसत आहे आणि हा दुसरा भाग, म्हणजे एका भागाला आपण नाव दिलं 3 आणि दुसऱ्या भागाला नाव द्यायचं 2। अशा प्रकारे जर या त्रिकोणामध्ये आपल्याला जर संख्या मोजायची झाली तर 1 + 2 + 3 अधिक हा 2 म्हणजेच 8 तुमची संख्या येणार आहे 8। त्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला तिसरी पद्धत विचारली जाते, त्यामध्ये तुम्हाला त्रिकोणाचे मजले करून दिले जातात। आता मग यामध्ये तुम्हाला साधी मेथड आहे, 1 2 3 आणि वर पण 1 2 आणि 3 असं केल्यानंतर आता 1 + 2 + 3 म्हणजे 6, 1 + 2 + 3 म्हणजे 6। म्हणजे या त्रिकोणामध्ये एकूण लपलेले त्रिकोण जे आहे ते 6 + 6 म्हणजे 12 त्रिकोण आहे। अशा प्रकारे तुम्हाला अजून 1-2 प्रकारचे जे त्रिकोण आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात, ते त्रिकोण सुद्धा आपण पाहणार आहोत। अशा प्रकारची जर आकृती तुम्हाला आली पेपरमध्ये तर तुम्ही काय करायचं, 1 2 3 4 हे 4 त्रिकोण, म्हणजेच या आकृतीमध्ये 4 गुणेला 2 करून टाकायचं, म्हणजे या 4चे डबल करायचे, म्हणजे 8 त्रिकोण या आकृतीमध्ये लपलेले आहेत। अशाच प्रकारे जर तुम्हाला चौकोन आला आणि त्यामध्ये क्रॉस करून एक रेष आली तर तुम्हाला त्रिकोण दिसत आहेत 1 2 3 4 5 6, तर या 6चे डबल करायचे, 6 गुणेला 2 म्हणजे 12। आणि जर आकृती तुम्हाला क्रॉस आणि 2 रेषा जर आल्या तर त्यामध्ये तुम्हाला त्रिकोण मोजायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजेच 8 गुणेला 2 16। तर अशा प्रकारे आज आपण हे जे 6 प्रकार पाहिले ते 6 प्रकार तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये मदत करतील। तुम्हाला एक होमवर्क करता मी उदाहरण देत आहे, त्यामधील त्रिकोण मोजा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा या त्रिकोणामध्ये किती लपलेले त्रिकोण आहेत ते तुम्ही शोधा आणि मला नक्की सांगा।